गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं एका नव्या ब्लॉग मध्ये. हे आहे शिवमचं घर मागचं आणि हे आहे बगीचा. हे झाड आहे आंब्याचं छोटंवालं खेती. अच्छा, हे कालचं आपण जेवलेलो. जबरदस्त यूज केला टायरचा. बाय पप्पया. आजी नाश्ता बनवत आहे आणि मी शूट करून राहिलेलो आहे. ऍक्च्युली इकडे कार्यक्रम आहे त्यामुळे जास्त आवाज येऊन राहिलेला आहे. बाबा आज कुठे जायचं? नदीवर जाऊ. थोडा वर जातो, रेंज भेटेल, कारण व्हिडिओ अपलोड करायचा आहे. वायफाय एवढा वर्क नाही करून राहिलेला आहे. आजी मस्त झाले. चला मित्रांनो, आता आपण चाललो आहे शिवमच्या शेताकडे. इथे ना का रेल्वेचं काम चालू आहे. म्हणजे इथून रेल्वे कुठे जातात? हवा नागपूर, गडचिरोली, वडसा, गडचिरोली. गाडीत ठेवली आहे आणि जातो या नदीपाशी. या नदीचं नाव आहे वैनगंगा. विदर्भातली सर्वात मोठी नदी आणि इथं एवढं मोठं पात्र आहे ना, 850 मीटर म्हणे, है ना बाबू? वैनगंगा. मी फक्त नाव ऐकलं होतं, आता प्रत्यक्षात मी पाहत आहे. ही नदी समोर जाऊन प्राणहिता बनते, अहेरी जाऊन, आणि ही नदी प्राणहिता नदी समोर जाऊन गोदावरी बनते. भाई वैनगंगा. मित्रांनो, आता आहे मी वैनगंगेच्या किनारी आणि सर्वात मोठी आपल्या विदर्भातली नदी आहे. पहिल्यांदा पाहत आहे आणि एकदम चांगलं वाटून राहिलं मला इथं येऊन. 11 वाजून 11 मिनिट झाली आहे, एकदम परफेक्ट टायमिंग. आणि इथून जातोय आम्ही आता शेतामध्ये, जिथं भाताची शेती केली जाते, जी मला ॲक्च्युअलमध्ये पाहायची होती. त्या भाताला हात लावून असं वगैरे. कारण मी लास्ट टाइम गणेश दादाकडे गेलो होतो तर म्हणजे भात काढणं चालू होतं तेव्हा. मला ते लावणी पण पाहायची आहे. लावणी कधी बैल नाही माहिती, कदाचित मी भंडारा जाईल ना, तो एक मुलगा आहे अकॅडमीमध्ये, तर त्याच्यासोबत जाईल मी. हे वाले जे आहे ना दैवत, हे ग्रामदैवत आहे इथली. तळ्याची पाट. ही आहे पूर्ण धानाची शेती. या बाया एकदम तालासुरात जसं सुरू करतात पेरणी, एका गाण्यात पूर्ण पेरणी झालीच पाहिजे. वाव, हो, स्पीड खतरनाक. पूर्ण झुलतात. ह्या इकडे नाचायला लागल्या तर तिकडे कोणी काम नाही करता, बाया त्या नाचायला लागतात यांच्या गाण्यावर. तेच पाहत होतं मला, ते लावताना नाही का, ते पाहतच होतं यार. ते लावताना गाणे तुला बोलवेल. त्याच्या मागचं रिझन काय सांगितलं मला गाण्याच्या मागचं, की पहिले सगळ्यात कसं बायांना एक्सप्रेस करणं अलाउड नव्हतं, त्यांचं फिलिंग. अच्छा अच्छा. हा, चूल आणि मूल हाच प्रकार होता. हा, आणि बायांच्या मनात खूप दुःख राहतं, बरोबर. ते इमोशनली हे एक्सप्लेन नव्हते करू शकत. अच्छा. तर त्यावेळेस त्या बाया हे जे शेतातले गाणे आहेत यांच्या थ्रू आपलं सांगायचं की आला नाही माझा भाऊ राया. अच्छा अच्छा अच्छा. नाही का, देवा, असं तर सगळं त्या फिलिंग त्या गाण्या थ्रू सांगायचं. ओके. तू जर बघशील अनुक्रमानिकेनुसार नाही का, जुन्या काळात कवयित्री हा प्रकारच नव्हता, फक्त कवी होते. कवी होती बा, कारण की त्यांना बोलताच नाही आलं. आणि कवयित्री जेव्हा कविता करायची त्यांच्या ह्याच्यात सोशल इश्यू, दुःख हेच होतं. कवयित्रीने कधी प्रेमाबद्दल कविता केल्याच नाही जुन्या. कारण की त्यांना ती मुभाच नव्हती, स्वातंत्र्य नव्हतं. अच्छा. बहिणाबाई बघशील, बहिणाबाई नाही का, त्यांच्या कविता, सोन्या रुपयानं मडला माड रानाचा बालाजी, शेतकऱ्याचा विठोबा. अशा म्हणजे यांच्या हेच कविता की भक्ती किंवा देव. भक्ती, व्यथा किंवा देव. देव, हा बघ. अच्छा. कारण की त्यांना ते स्वातंत्र्यच नव्हतं महिलांना. लोकांनी चालू मस्त एकदम फॅन्सी ट्रॅक बनवून टाकलेला. हे बाबुळीचं झाड आहे आणि आता जेवढे काही बाबुळीचे झाड होते आमच्या तिकडे विदर्भाकडे, आता समजा मी यवतमाळ पट्ट्यात राहतो ना, तिकडे पूर्ण बाबुळीचे झाड पूर्ण कापले. मोठं रोड करत होते, त्या उद्देशानं मस्तपैकी केलं इरिगेशन साठी. म्हणजे असं वाटतं तुम्हाला कालवा आहे, पण कालवा नाही आहे. पण हे पूर्ण एक नाल केली यांनी त्या याच्या तलावासाठी. ते इकडे तलाव आहे. इकडे मी एक झाड बघितलं कडुनिंबाचं, आणि शिवून सांगत होता की त्या कडुनिंबाच्या झाडाचे ते लावतात ना निंबुनी, त्याला फळ, त्याची चटणी करतात. फुलं त्यांची फुलं बारीक फुलं असतात बघ, एकदम तू बघितलं असेल, एकदम बारीक असे बार असतात. कडुनिंबाचा बार, त्याला असं उपटतात, बारीक गजा, त्याला चटणी करतात आणि गुढी पाडव्याला ते खाऊ घालतात. त्याला कडूगोड म्हणतात. कडूगोड म्हणजे ते एक वाटतात, म्हणजे जुन्या गोष्टी विसरून जा, कडू आता नवीन वर्षात गोड गोड बोलू. अच्छा. हे गावाची वेस आहे बोलतं, आणि विशीवरचं मंदिर शंकरजीचं. गावाची वेस म्हणजे सुरुवात. वा,
भाई काय लोकेशन आहे. मंदिर म्हणजे गावाची बेस सुरुवात आणि इथं तलाव. म्हणजे गावाचे एकदम कोणत्याला पण तलाव आहे. चारी साईड तलाव आहे गावात. चालत आहेत तलाव. तिकडे तलाव आहे, तिकडे तलाव आहे, चारी साईड तलाव आहे. अरे भाई. इथं पुन्हा कपडे धुरा बघा. बिलकुल शांततेनं कूल पद्धतीनं. आलो घरी परत. तू विड्याची पानं माहिती आहे ना खायची. विड्याची पानं खायची. अरे बापरे. अरे फणाचा वेल बघितला पहिल्यांदा बघितलाय. हा पानाचा वेल. आता जस्ट मी फ्रेश झालो आहे. भाई माझ्याकडे नाही कपडे नव्हते तर मी वेळेवर नाही का कपडे घेतले यवतमाळवरनं. हा ड्रेस ओके. आणि मी गडचिरोली निघालो कारण मी जेव्हा नागपूरहून निघालो ना तेव्हा फक्त या उद्देशाने निघालो होतो की मला फक्त पासपोर्टसाठी जास्त वेळ लागेल आणि मी जाईल परत नागपूरला. बट वेळेवर चंद्रपूरचा प्लॅन झाला आणि चंद्रपूरवरून मग इकडे आलो गडचिरोली. तर हे बटन पण निघाली. मला बटन शिवता येईल. पाणी पाणी झाला आहे थोडंसं. कलर पण भेटला. जमलं. आता लावली मी गुंडी. कारल्याची भाजी तशी मला आवडत नाही पण इथं मी ट्राय करतोय. ओके. गोड वाटतं. हो गुड. छान वाटतं. हो. ओके गाईस गाडी आणि हॅपी जर्नी. गाईस इथून जायचं आपल्याला नागपूर डायरेक्ट. जस्ट आ गया मैं. ऐसा लग रहा है कि हॉलीडेज के बाद आ रहा हूँ. मतलब बहुत छुट्टी लिया है ना क्लासेस से. शर्ट लिया वो भी खराब हो गया 2 दिन में. ये है कपड़े धुना है आज. खराब हो गए कपड़े. ओके दिस इज रूम गाइस. आणि आलोय मी. कपड़े धोए मैंने और सूखने को डाले हैं. अभी मैं जाता हूँ बाहर थोड़ा खा कर आता हूँ. कुछ तो खाना है गाइस. क्या खाऊँ पता नहीं. एक्चुअली मैं ऐसे एरिया में रहता हूँ ना जहाँ पे सब कुछ दुकान में क्या नॉन वेजिटेरियन है. सीधा सिंपल समोसा भी नहीं मिल रहा है यहाँ पे. देखता भी एक लास्ट बार नहीं तो फिर इधर भेल का दुकान है. ये भेल वाला वो खा लेता. समोसा दिखा था लेकिन ये भी मटन वाला निकला. मटन भाई क्या करे अभी. ये सादा समोसा है. ये भाई 20 के भजी. ठंडा हो गया है लिटरली. एक भजिया 2.5 रुपये का पड़ रहा है. जिम का रूटीन चालू.